बातमी पुण्यातून माध्यमांना चकवा देत पूजा पुण्यात दाखल झाली। पूजा खेडकरचा पुणे पोलीस जबाब नोंदवणार आहेत। तर माध्यमांना चकवा देत पूजा खेडकर पुण्यात आलेली आहे आणि पूजा खेडकर हिचा जबाब नोंदवला जाणार आहे। पुणे पोलीस पूजा खेडकर हिचा जबाब नोंदवणार आहेत। तर पूजा खेडकर यांनी जे अनेक प्रताप केलेले आहेत त्या अनेक प्रतापांसंदर्भात पूजा खेडकर हिचा जबाब नोंदवला जाणार आहे। पुणे पोलीस तिचा जबाब नोंदवतील। दरम्यान पूजा खेडकर ही माध्यमांना चकवा देत पुण्यामध्ये पोहोचलेली आहे आणि पुण्यात पुणे पोलीस तिचा जबाब नोंदवणार आहेत। पूजा खेडकर हिनं स्वतःच्या गाडीवर लावलेला लाल दिवा, त्यानंतर केबिनची केलेली मागणी, या सर्व प्रतापानंतर तिने अनेकही प्रताप केलेले आहेत आणि त्या संदर्भात पुणे पोलीस पूजा खेडकर हिचा जबाब नोंदवतील। दरम्यान पूजा खेडकर ही पुण्यात पोहोचलेली असून माध्यमांना चकवा देत पूजा खेडकर पुण्यात पोहोचलेली आहे आणि आता पुणे पोलीस तिचा जबाब नोंदवून घेणार आहेत। आधीच पूजा खेडकरच्या आईला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले, अटक केली आणि आता पूजा खेडकर हिचा जबाब नोंदवला जाणार आहे। पूजा खेडकरींना अनेक प्रताप केलेले आहेत। आरक्षणाचा सुद्धा लाभ तिने चुकीचे कागदपत्र दाखवून घेतलेला आहे। परीक्षेमध्ये बऱ्याच गोष्टी तिच्या प्रतापाचे अनेक प्रकार हे समोर आलेले आहेत। त्या सर्व पार्श्वभूमीवर पूजा खेडकर हिची पुणे पोलीस चौकशी करणारा जबाब नोंदवला जाणार। याआधी पूजा खेडकर हिच्या आईला सुद्धा अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले। तर रोहन, पूजा खेडकर हिचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। अगदी बरोबर आहे जगदीश, कारण का पूजा खेडकर ज्या आहेत त्या वाशिमहून पुण्यामध्ये येणार की दिल्लीला जाणार, हा पेच जो आहे तो गेल्या काही काळापासून सुरू होता। परंतु काल रात्री उशिरा जे आहे त्या पूजा खेडकर पुण्यामध्ये दाखल झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। परंतु थोड्याच वेळामध्ये पुण्यातील याच पोलीस आयुक्तालयातील कार्यालयातील भरोसा सेल येथे जे आहे ते पूजा खेडकर यांचा जबाब देखील नोंदवला जाणार आहे। त्यांनी ज्या प्रकारे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवरती आरोप केलेले होते आणि त्या आरोपांचा अधिकचा तपशील त्यांना नोंदवायचा आहे आणि तो तपशील जो आहे तो पुण्यातील पुणे आयुक्तालयातील भरोसा सेल येथे नोंदवला जाणार आहे आणि त्यासाठी त्या साधारणतः तासाभरामध्ये जे आहे ते त्यांच्या एका कुटुंबियासोबत येऊ शकतात अशी माहिती सध्या मिळते। त्यामुळे पूजा खेडकर नेमक्या पुण्यामध्ये येऊन आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती त्यांनी जो काही आरोप केलेला आहे त्याबाबतचा सगळा तपशीलवार जो आहे तो खरंच मांडतायत की ते दुसरा काही पर्याय निवडतायत हे पाहणं महत्वाचं आहे। परंतु त्यांना मसुरीला देखील 23 तारखेच्या आतमध्ये जे आहे ते दाखल होण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळे मसुरीला देखील ते पुण्यातून जाऊ शकतात। परंतु सध्या जी माहिती मिळते ती रात्री उशिरा पूजा खेडकर त्यांच्या बांदेर येथील निवासस्थानी आल्या, तिथून कागदपत्र त्यांनी घेतली आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या घरी त्यांनी मुक्काम हलवला। त्यामुळे माध्यमांना चकवा देण्यासाठी त्यांनी हा सगळा कट जरी केला असता तरी सध्या त्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये येतील अशी खात्रीची माहिती मिळते। रोहन, तुम्ही या घटनांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।